नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती। या घोषणेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, पण त्याहून अधिक शेतकरी कर्जमाफीपासून अजूनही वंचितच आहेत। असे सर्व शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत। अशा वंचित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक नवीन आणि महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। आत्ताच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आपल्या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा पुन्हा केलेली आहे व ही योजना पुन्हा नव्याने सुरू होणार आहे। याबाबतची संपूर्ण डिटेल माहिती आणि मुख्यमंत्री नेमके काय म्हटले आणि केव्हापासून सरसकट कर्जमाफी होणार याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात नेमके मुख्यमंत्री सरसकट कर्जमाफीबद्दल काय बोलले व ही योजना कधीपासून सुरू होणार हे आता आपण पाहूया। 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळी दिला होता। अध्यक्ष महोदय, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जी आपल्या काळात होती है ना, 2017 मध्ये देवेंद्रजींनी त्यांच्या काळात, मी होतो सरकारमध्ये, आपल्या सरकारमध्ये, सुनील बोलतोय, आपल्या सरकारमध्ये तर 44 लाख शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ त्यावेळी दिला होता। परंतु सॉफ्टवेअर मध्ये त्रुटी निर्माण झाल्याने 6,56,000 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते। या 6,56,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ती वंचित राहिले होते। ही देखील खरं म्हणजे हे वास्तविक या आधीच्या सरकारने, महाविकास आघाडी सरकारने जे राहिलेले जे 6,56,000 शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे होते, अरे सरकार गेलं ना, आणि त्यामुळे खरं म्हणजे या योजनेमध्ये तत्कालीन सरकारच्या कानापर्यंत किंवा कानावर जाऊन सुद्धा कानाडोळा झाला असेल, कानाडोळा केला असेल। परंतु अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की 6,56,000 वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार। वास्तविक या आधीच्या सरकारने 2.5 वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती, परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली, डीबीटी पोर्टल बंद होते। यूबीटीच्या काळात डीबीटी बंद होते। समजून घ्या ना, समजून घ्या। आणि का बंद होते ते मलाही कळलं नाही, आपल्यालाही कळलं नाही, कळलं असेल तर सांगा। पण एकच आहे, मी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यभरात फिरतो, त्यामुळे हा प्रश्न आम्हाला समजला आणि आम्ही त्याची सोडवणूक करण्याचा निर्णय देखील अध्यक्ष महोदय घेतलेला आहे। मला वाटतं आपण इग्नोर करणं, टाळणं हा आमचा पिंड नाही, आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना त्याची पूर्ण पडताळणी करून त्यांना मदत दिली जाईल।